कृषी उद्योजकता प्रशिक्षण अर्थात ॲग्री बिझनेस डेव्हलपमेंट हा कोर्स नक्की काय आहे, हे प्रशिक्षण नक्की काय आहे, हे प्रशिक्षण कोणासाठी आहे, काय फायदे होऊ शकतात, या विषयाची माहिती जाणून घेण्यासाठी आपण बघूया की या प्रशिक्षणामध्ये किंवा या कोर्समध्ये कोणकोणते कंटेंट आहेत, काय त्याच्यातून आपल्याला शिकायला मिळेल, त्याच्यापासून काय फायदा होऊ शकतो. नमस्कार मित्रांनो, माझं नाव भूषण निकम. मी शेतकरी उत्पादक कंपनी आणि कृषी उद्योजक ह्या तयार करण्यासाठी आणि त्यांना डेव्हलप करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. मागील 5-6 वर्षापासून आम्ही महाराष्ट्रामध्ये साधारणतः 500हून अधिक शेतकरी उत्पादक कंपन्यांची निर्मिती केली आहे आणि साधारणतः 3000 पेक्षा अधिक युवकांना, शेतकऱ्यांना कृषी उद्योजक घडवण्याचं काम या कृषीभूषण प्लॅटफॉर्म अंतर्गत केलेलं आहे. तर हे जे काही ॲग्रो मॉल किंवा कृषी उद्योग किंवा वेगवेगळे व्यवसाय आहेत, हे व्यवसाय करत असताना नक्की कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे किंवा कृषी उद्योजकता हे जे काही प्रशिक्षण आहे, हे प्रशिक्षण नक्की कशासाठी आहे, त्याच्यापासून आपल्याला काय फायदा होईल, हे आपण या ठिकाणी बघूया. कृषी उद्योजकता प्रशिक्षण यासाठी तयार केलेलं आहे, जेणेकरून आपल्याला एखादा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा आहे, परंतु आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहिती नसतात. व्यवसाय कुठून सुरू करायचा, कसा सुरू करायचा, त्यासाठी भांडवल कसं उपलब्ध होईल, त्याची मार्केटिंग कशी करायला पाहिजे, शेतकरी उत्पादक कंपनी नक्की काय आहे, या विषयांचे बरेच प्रश्न आपल्याला असतात आणि एकाच जागेवरती, एकाच ठिकाणी, एकाच प्लॅटफॉर्म खाली आपल्याला या सर्व विषयांची माहिती मिळत नाही. त्यासाठी हा एक कस्टमाइज कोर्स आपल्यासाठी केलेला आहे. हा कोर्स नक्की काय आहे, कृषी उद्योजकता हे जे काही कोर्स आहे, या कोर्समध्ये नक्की आपल्याला काय माहिती मिळेल, चला बघूया आपण. या कोर्समध्ये जे काही ऑनलाईन प्रशिक्षण आहे, यामध्ये आपल्याला काय मिळेल. यातला जो काही पहिला पार्ट आहे तो म्हणजे बिझनेस प्लॅनिंग. म्हणजेच कृषी व्यवसाय सुरू करण्यापूर्वीची जी काही पूर्वतयारी असते ती कशी असली पाहिजे. व्यवसाय सुरू करत असताना आपण त्याची पूर्वतयारी कशी करायची, व्यवसायाची निवड कशी करायची, कोणता व्यवसाय केला तर फायदा होऊ शकतो, या विषयाची माहिती असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर बिझनेस प्लॅन कसा करायला पाहिजे. बिझनेस सुरू करत असताना बिझनेस प्लॅन अत्यंत महत्त्वाचा आहे. मग कृषी क्षेत्रामध्ये कोणकोणत्या संधी आहेत, आता सध्याची वास्तव स्थिती काय आहे कृषी क्षेत्रामध्ये, भारताची लोकसंख्या, महाराष्ट्राची लोकसंख्या, त्याचबरोबर भारतामध्ये अन्नपदार्थांची गरज काय आहे, या सर्व गोष्टी करत असताना शेतीपूरक व्यवसायांमध्ये काय संधी आहे, या विषयाची सुद्धा आपण माहिती घेणार आहोत. आणि त्याचबरोबर मग एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे तर कोणत्या पद्धतीने कंपनी नोंदणी करायला पाहिजे, कोणत्या कोणत्या कंपन्यांचे प्रकार असतात, कंपनीमध्ये शेतकरी उत्पादक कंपनी काय असते, या विषयाची सुद्धा आपण माहिती घेणार आहोत. शेतकरी उत्पादक कंपनीची परिस्थिती काय आहे, वास्तव स्थिती काय आहे, ही उत्पादक कंपनी नोंदणी कुठे होते, कशी नोंदणी करायची, त्याचं व्यवस्थापन कसं करायला पाहिजे, त्याच्या अंतर्गत आपण काय काय कामं करू शकतो आणि कंपनीच्या रिलेटेड कायदेशीर बाबी कोणकोणत्या असतात, कंपनीला पुढे भविष्यात अन्नपदार्थ किंवा शेती व्यवसाय करत असताना काय काय संधी आहेत आणि आपल्याला व्यवसाय करत असताना कोणकोणते फायदे आहेत, या सर्व विषयांची माहिती आपण दुसऱ्या विभागामध्ये घेणार आहोत. तिसरा विभाग साधारणतः ग्रामीण भागेमध्ये किंवा शहरी भागेमध्ये कमी खर्चामध्ये आपल्याला कोणकोणते व्यवसाय करता येतील. साधारणतः 50 एक शेतीपूरक व्यवसायांची माहिती मी तुम्हाला देणार आहे. शेतीपूरक व्यवसाय कोणकोणते करता येतील आपल्याला, कोणत्या व्यवसायांना मागणी आहे, संधी आहे आणि असे कोणते व्यवसाय आहेत की ते कधीही बंद पडणार नाहीत, हे कायमस्वरूपी चालतील, असे व्यवसाय कोणते आहेत, या विषयांची सुद्धा आपण माहिती घेणार आहोत. साधारणतः 50-60 प्रकारचे वेगवेगळे व्यवसाय आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर एक महत्त्वाचा व्यवसाय म्हणजे कृषी सेवा केंद्र किंवा ॲग्रो मॉल. हा व्यवसाय नक्की काय आहे, या व्यवसायापासून आपल्याला काय फायदा होऊ शकतो. शेतकरी उत्पादक कंपनी जर असेल तुमची किंवा नव्याने करण्याचा विचार करत असाल तर ग्रामीण भागेमध्ये हमखास चालणारा व्यवसाय कृषी सेवा केंद्र किंवा ॲग्रो मॉल आहे. मग हा व्यवसाय कसा करायचा, याची नोंदणी कुठे होते, लायसन्स कसं काढायचं, इनपुट्स कुठे मिळतील, कसे विकायचे, त्याच्यासोबत आपण अजून ॲग्रो मॉल किंवा कृषी सेवा केंद्र रिलेटेड अजून कोणकोणते व्यवसाय करू शकतात, माती पाणी परीक्षणापासून तर थेट शेतमाल विक्रीपर्यंत शेतकऱ्यांना कोणकोणत्या विषयावर मार्गदर्शन करू शकतो, आपण माहिती देऊ शकतो, या विषयाची सुद्धा आपण माहिती घेणार आहोत. त्यानंतर पुढचा पार्ट म्हणजे कोणताही व्यवसाय करत असताना आपल्याला शासनाकडनं सुद्धा सपोर्ट अपेक्षित असतो, शासनाकडनं काही अनुदान अपेक्षित असतं. मग शासनाकडनं कोणकोणते अनुदान आहेत, कोणकोणत्या योजना आहेत, कोणकोणत्या स्कीम आहेत, याविषयी सुद्धा माहिती मिळणार आहे. मग त्याच्यामध्ये स्मार्ट नावाचा प्रोजेक्ट असेल, त्याच्यामध्ये 60% अनुदान मिळते. मॅग्नेट नावाचा प्रोजेक्ट आहे, त्याच्यामध्ये अनुदान भेटतं. ODOP नावाची योजना आहे. नंतर PMFME, CMGPME, हे जे काही योजना आहेत
नंतर जिल्हा उद्योग केंद्राच्या योजना, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या योजना, नाबार्डकडच्या योजना, स्फूर्ती योजना, अशा विविध योजना आहेत. क्लस्टर योजना आहेत. नंतर ॲग्री क्लिनिक, ॲग्री बिझनेस सेंटरची योजना आहे, ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड, क्रेडिट गॅरंटी फंड, जिल्हा उद्योग केंद्राच्या योजना, नाफेडच्या माध्यमातून शासकीय खरेदी, अशा विविध योजना आहेत. या सर्व योजनांची माहिती सुद्धा आपण डिटेलमध्ये घेणार आहोत. त्या योजनांची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. त्याचबरोबर जो शेतमाल आपण तयार करतो त्या शेतमालाची मार्केटिंग कशी करायची, मार्केटिंग आणि ब्रँडिंग मधला फरक काय आहे, ब्रँडिंगची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, मार्केटिंगची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, मार्केटिंगचे प्रकार काय असतात, या सर्व विषयांची आपण माहिती घेणार आहोत. त्याचबरोबर काही शेतकरी उत्पादक कंपन्या असतील किंवा काही कृषी उद्योजक असतील, ते कशा पद्धतीने चांगलं काम करतायत त्याची माहिती करून घेऊया. विकेल ते पिकवा. बऱ्याच वेळा आपण काय करतो, पिकतं म्हणून आपण ते विकतो, परंतु जे विकतंय मार्केटमध्ये ते कसं पिकवता येईल, आपल्याला ते कसं तयार करता येईल त्याविषयी माहिती करून घ्यायची. शेतमाल विक्री करत असताना आपल्याला अनेक लोकांना रोजगार कसा देता येऊ शकतो, या सर्व विषयांची माहिती आपण विक्री व्यवस्थापन या विभागाच्या अंतर्गत करणार आहोत. त्याचा पुढचा विभाग प्रोजेक्ट रिपोर्ट आणि बँक लोन. आता बऱ्याच वेळा कोणत्याही प्रकारचा व्यवसाय करायचा म्हटलं तर त्याचा प्रकल्प अहवाल असला पाहिजे. बँकेकडनं लोन घ्यायचं म्हटलं तर प्रोजेक्ट रिपोर्ट आपल्याला कंपल्सरी लागतो. मग तो कसा बनवायचा, कुठे बनवायचा, त्यासाठी काय काय गोष्टींची आवश्यकता आहे, बँकेकडनं लोन किती मिळेल, कसं मिळेल, त्यासाठी काय क्रायटेरिया असतात, डॉक्युमेंट काय लागतात, या सर्व विषयांची माहिती आपण घेणार आहोत. कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या संस्था कोणत्या आहेत, बँका कोणत्या आहेत, त्या विषयाची सुद्धा आपण माहिती घेणार आहोत. त्यानंतर पुढचा पार्ट येतो व्यवसाय करत असताना सॉफ्ट स्किल म्हणजेच कौशल्य विकास. हा सुद्धा पार्ट खूप महत्त्वाचा आहे. हा कौशल्य विकासचा पार्ट नक्की कसा आहे, त्याच्यापासून काय फायदा होतील, सॉफ्ट स्किलमध्ये कोणकोणते विषय येतात, सॉफ्ट स्किलमध्ये वेळेचं नियोजन कसं करायचं, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कशी करायची आपलं कम्युनिकेशन स्किल कसं असलं पाहिजे, त्यानंतर सक्सेसचे फॉर्म्युले काय आहेत, कोणत्या गोष्टी कराव्यात, कोणत्या गोष्टी करू नयेत, यशस्वी व्हायचं आहे तर काय करायला पाहिजे, पॉझिटिव्ह थिंकिंग कशी असली पाहिजे, टाईम मॅनेजमेंट, फायनान्शियल मॅनेजमेंट कसं असलं पाहिजे, आपली दिनचर्या कशी असली पाहिजे, आपली डायरी रेकॉर्ड कसं असलं पाहिजे, गोल सेटिंग कशी करायची, स्वॉट अनालिसिस कसं करायचं, या सर्व विषयांचा पार्ट हा सॉफ्ट स्किलमध्ये असतो. आणि सॉफ्ट स्किल शिवाय कोणताही व्यवसाय यशस्वी होऊ शकत नाही. जर समजा आपल्याला सक्सेसफुल व्हायचं आहे आणि सक्सेसफुल राहायचं आहे तर सॉफ्ट स्किल शिकून घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे सॉफ्ट स्किल नक्की कसं असतं या सर्व विषयांची माहिती आपण बघणार आहोत. त्यानंतर पुढचा पार्ट आहे शेतमालाची मार्केटिंग करत असताना एक्सपोर्ट बिझनेस नक्की कसा आहे. एक्सपोर्ट म्हणजे निर्यात, बाहेरच्या देशामध्ये जे काही आपला शेतमाल किंवा प्रक्रिया केलेले पदार्थ किंवा कोणतेही सर्व्हिसेस हे एक्सपोर्ट करायचे असतील तर त्यासाठी काय करायला पाहिजे, त्यासाठी कोणता स्कोप आपल्याला आहे, कोणत्या बिझनेसमध्ये एक्सपोर्टमध्ये कोणत्या पार्ट आपण विकू शकतो, ॲग्रिकल्चर एक्सपोर्टचं काय वातावरण भारतामध्ये आहे किंवा महाराष्ट्रामध्ये आहे, एक्सपोर्ट बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट लागते का, लागत असेल तर किती लागते, त्याबरोबर एक्सपोर्ट बिझनेस प्रोसेस कशी असते, त्याचं लायसन्स कसं काढायचं, त्याच्यामध्ये कसं सक्सेस व्हायचं आणि त्यामध्ये कोणत्या अडचणी आहेत, त्याच्यावर काय उपाययोजना आपल्याला करता येईल, या सर्व विषय आपण एक्सपोर्टच्या पार्टमध्ये बघणार आहोत. त्याचा पुढचा पार्ट बिझनेस डेव्हलपमेंट म्हणजे एखादा व्यवसाय वाढवण्यासाठी जे काही मूलतत्वे, फंडामेंटल्स किंवा फॉर्म्युले लक्षात ठेवायला पाहिजे किंवा इम्प्लिमेंट करायला पाहिजे त्या विषयांची माहिती घेणार आहोत. मग त्याच्यामध्ये आपला बिझनेस कसा वाढवायचा, आपला बिझनेस 10 पटीमध्ये कसा वाढवायचा, आपला बिझनेसमध्ये प्रॉफिट रेशो कसा जास्त राहायला पाहिजे, कॅश फ्लो कसा मेंटेन करायचा, आपली टीम मॅनेजमेंट कशी करायला पाहिजे, यशस्वी होण्याची गुरुकिल्ली नक्की काय आहे, बिझनेस ऑटो पायलट मोडमध्ये म्हणजे आपण असताना किंवा नसताना सुद्धा आपला बिझनेस चालला पाहिजे, बिझनेस प्लॅन कसा बनवायला पाहिजे, त्या रिलेटेड सर्व माहिती घेणार आहोत. त्याचबरोबर काही टेक्नॉलॉजी असतील, काही स्टार्टअप असतील, या सर्व विषयांची माहिती आपण घेत आहोत. असं हे परिपूर्ण प्रशिक्षण आपण या ठिकाणी आयोजित करत आहोत. या प्रशिक्षणामुळे नक्कीच ज्यांना नव्याने व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा ज्यांचा ऑलरेडी व्यवसाय त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त असं हे प्रशिक्षण असणार आहे. निश्चितच आपल्याला या व्यवसाय करत असताना ज्या काही अडचणी येतात किंवा ज्या गोष्टींमुळे आपल्या चुका होतात किंवा आपल्याला अपयश येतं, या सर्व गोष्टी आपल्याला या प्रशिक्षणाच्या माध्यमातून टाळता येऊ शकतात, अडचणींवरती मात करता येऊ शकते. आणि हे प्रशिक्षणच फक्त आम्ही देत नाहीत, तर प्रशिक्षण झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला ॲक्च्युअल ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत, म्हणजे बिझनेस प्लॅन करायचा असेल, प्रोजेक्ट रिपोर्ट बनवायचा असेल, कोणत्याही प्रकारची कंपनीची नोंदणी करायची असेल, कोणत्याही प्रकारचं लायसन्स करायचे असेल, बँक लोन करायचं असेल, शासनाच्या योजना अनुदान पाहिजे असतील,
टेक्नॉलॉजी सपोर्ट पाहिजे असेल, वेबसाईट, मोबाईल ॲप्लिकेशन्स, ई कॉमर्स पोर्टल, असं काहीही बनवायचं असेल, या सर्व गोष्टींसाठी कृषीभूषण प्लॅटफॉर्म, ॲग्रोबिज प्लॅटफॉर्म तुम्हाला युटिलाइज होणार आहे, कामात येणार आहे. आमच्याकडनं सर्व सुविधा उपलब्ध आहेत. इच्छा तुमची असली पाहिजे की तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला आमच्याकडनं कोणकोणत्या गोष्टींची माहिती करून घ्यायची आहे. शिवाय आम्ही ॲग्री फूड्स असतात त्या पार्टमध्ये सुद्धा काम करतो, व्हेजिटेबल डिहायड्रेशनमध्ये काम करतो, ओनियन प्रोक्युरमेंटमध्ये काम करतो. ओव्हरऑल सर्व क्षेत्रामध्ये ऑलरेडी काम चालू आहे. महाराष्ट्रामध्ये 500हून अधिक शेतकरी उत्पादक कंपन्यांची निर्मिती केलेली आहे. त्यांच्या माध्यमातून खूप मोठं नेटवर्क तयार झालं आहे. त्यांचा सुद्धा तुम्हाला फायदा करून घेता येईल. आज साधारणतः 3 लाखपेक्षा जास्त शेतकरी महाराष्ट्रामध्ये आमच्यासोबत जुळलेले आहेत. त्यांचा तुम्हाला फायदा करून घेता येईल. अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे तुम्हाला तुमचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात स्केलेबिलिटी वाढवता येईल, तुमचा व्यवसायामध्ये यशस्वी होता येऊ शकतो. तुमची जर इच्छा असेल तर नक्कीच सर्व काही होऊ शकते. सर्व व्यवसाय किंवा सर्व बिझनेसचा जो काही सक्सेसचा पार्ट आहे तो फक्त मानसिकता आहे, मेंटॅलिटी आहे. तुमची मानसिकता असेल तर ते सर्व गोष्टी शक्य आहेत. मानसिकता नसेल तर कोणतीही गोष्ट तुमच्याकडे उपलब्ध करून दिली तरीही काही शक्य होऊ शकत नाही. हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे आपण मानसिकता ज्यावेळेस तयार करतो त्यावेळेस सर्व गोष्टी पूर्तता होते. आपल्याला या व्यवसायासाठी, कृषी प्रशिक्षणासाठी आणि पुढील वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो. धन्यवाद.